ओके. तर पहा, आवाज येतो ना सगळ्यांना व्यवस्थित? येस सर. ओके. चला, सर. तर आपण पहा फोर्थ चॅप्टर त्याच्यामध्ये पाहत होतो. फोर्थ चॅप्टरमध्ये मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स. ओके. तर ह्यामध्ये आपण पहिल्या पार्टमध्ये डी एन ए म्हणजे काय, न्यूक्लिक ॲसिड म्हणजे काय, न्यूक्लिक ॲसिडनंतर आपण त्यामध्ये डी एन एचं रेप्लिकेशन बघितलेलं आहे. डी एन एचं रेप्लिकेशन नंतर ट्रान्स्क्रिप्शन, ट्रान्सलेशन. ओके. त्यानंतर जेनेटिक कोड म्हणजे काय, त्या जेनेटिक कोडचे कॅरेक्टरिस्टिक्स एम आर एन ए. ओके. त्यानंतर टी आर एन ए कसा असतो ते बघितलेलं आहे. ओके. बाकीचे सगळे पॉईंट त्याच्यामध्ये ह्याच्या अगोदर बघितलेले आहेत. ओके. त्यानंतर आपल्याला नेक्स्ट पॉईंट जो पाहायचा आहे तो म्हणजे इट इज द रेग्युलेशन ऑफ जीन एक्सप्रेशन. ओके. हा एक त्याच्यामध्ये एखादा कुठलाही जीन असेल तर तो जीन कसा रेग्युलेट केला जातो ते आपल्याला ह्याच्यामध्ये पाहायचं आहे. ओके. आता ह्याच्यामध्ये पहा की व्हॉट इज मीन्स बाय जीन रेग्युलेशन. ओके. फॉर्मेशन ऑफ पॉलिपेप्टाइड थ्रू द ट्रान्स्क्रिप्शन अँड ट्रान्सलेशन इट इज नोन ॲज द जीन एक्सप्रेशन. जीन एक्सप्रेशन म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल आता इथे पहा की आपण काय म्हणतो की याच्यामध्ये हाऊ द प्रोटीन इज फॉर्म. प्रोटीन कसे फॉर्म होतात की तिथं काय असणार आहे, डी एन ए. ओके. त्या डी एन एचं काय होतं, पहिल्यांदा काय तयार होतं, एम आर एन ए. ओके. तिथं पहिल्यांदा एम आर एन ए तयार होतं. एम आर एन ए तयार झालं की ते एम आर एन एमध्ये पोस्ट ट्रान्स्क्रिप्शन मॉडिफिकेशन होतं. पोस्ट ट्रान्स्क्रिप्शन मॉडिफिकेशन झालं की त्याच्यामध्ये तो सायटोप्लाझममध्ये येतो. सायटोप्लाझममध्ये आल्यानंतर तिथे काय होणार आहे, त्याचं ट्रान्सलेशन होतं आणि ट्रान्सलेशन होऊन प्रोटीन तयार होतं. ओके. जर एखादा जीन आहे त्या जीनचं ज्यावेळी प्रोटीन तयार होतं त्यावेळी त्या जीनचं काय झालं, तो जीन जो आहे तो एक्सप्रेस झाला. ओके. असं कन्सिडर केलं जातं, लक्षात ठेवा, जीन एक्सप्रेशन. ओके. तर आता याच्यामध्ये पहा की द रेग्युलेशन ऑफ फॉर्मेशन ऑफ पॉलिपेप्टाइड चेन इट इज नोन ॲज द जीन रेग्युलेशन. ओके. इथं एक्सप्रेशन झाले पहा, इथं जरासं हे करा. ओके. हे चुकलेलं आहे. ओके. इथं काय पाहिजे होतं, जीन रेग्युलेशन. ओके. त्याला जीन रेग्युलेशन. जीन रेग्युलेशन म्हणजे काय की ट्रान्सलेशन आणि ट्रान्स्क्रिप्शन होत असताना जे काही तिथे तयार होणारे जे काही इंटरमिडिएट्स असते, फॉर एक्झाम्पल एम आर एन ए असेल, एच एन आर एन ए असेल. ओके. असे जे काही तिथे तयार होतात ते तयार होऊ द्यायचे नाही. ओके. त्याला स्टॉप केलं जातं. तर इट इज नोन ॲज द जीन रेग्युलेशन. आता हे जीन रेग्युलेशन जे आहे ते जीन रेग्युलेशन हे वेगवेगळ्या लेवलला केलं जाऊ शकतं. आता कुठं जीन रेग्युलेट होऊ शकतो, फॉर एक्झाम्पल आता इथे पहा की ह्या डायग्राममध्ये जर तुम्ही बघितलं, आता इथे पहा ह्या डायग्राममध्ये आता डी एन ए आहे, बरोबर. डी एन एपासून काय तयार व्हायला पाहिजे, एम आर एन ए. जर समजा तिथं एम आर एन ए तयारच नाही झाला, आता एम आर एन ए तयार करण्याचं काम कोण करतं, एन्झाईम आर एन ए पॉलिमरेज. ओके. जर ते आर एन ए पॉलिमरेज जे आहे ते आर एन ए पॉलिमरेज व्यवस्थित तिथं बाइंड नाही झालं प्रोमोटर रिजनला. ओके. त्याच्यापासून व्यवस्थितपणे एम आर एन ए नाही तयार झाले तर तिथं प्रोटीन सिंथेसिस होणारच नाही. म्हणजे प्रोटीन सिंथेसिस तिथं जीन रेग्युलेट होऊ शकतो. प्रोसेसिंग लेवल म्हणजे रेग्युलेशन ऑफ द प्लायसिंग. आता फक्त जर समजा असाच कन्सिडर करूया तिथं एम आर एन ए तयार झाला, जरी एम आर एन ए तयार झाला तरी तिथं काय व्हायला पाहिजे, त्याचं पोस्ट ट्रान्स्क्रिप्शनल मॉडिफिकेशन म्हणजे प्लायसिंग, कॅपिंग आणि टेलिंग व्हायला पाहिजे. प्लायसिंग, कॅपिंग, टेलिंग नाही झालं तर तिथं काय होणार नाही, प्रोटीन सिंथेसिस होणार नाही. ओके. म्हणजे त्या पॉईंटला रेग्युलेशन होऊ शकतं. दुसरं म्हणजे आता तयार झालेला जो फंक्शनल एम आर एन ए आहे तो एम आर एन ए कुठे यायला पाहिजे, सायटोप्लाझममध्ये. कारण प्रोटीन सिंथेसिस कुठं होणार आहे, सायटोप्लाझममध्ये. सायटोप्लाझममध्ये काय आहे, रायबोझोम्स. ओके. जर समजा एम आर एन ए तयार झाला असं कन्सिडर करा आणि तो न्यूक्लियसमध्येच राहिला, तो सायटोप्लाझममध्ये नाही चाला तर तिथं काय होणार नाही, प्रोटीन सिंथेसिस होणार नाही. त्यानंतर प्रोटीन सिंथेसिस होत असताना ट्रान्सलेशन प्रोसेस नाही व्यवस्थित झाली किंवा ट्रान्सलेशन जरी झालं तिथं असणारे जे प्रोटीन आहे त्या प्रोटीनमध्ये काही नाही झालं की व्यवस्थितपणे मॉडिफिकेशन नाही झालं तर तिथे काय होणार नाही, प्रोटीन एक्सप्रेशन आपण त्याला म्हणतो किंवा जीन एक्सप्रेशन जे आहे ते होणार नाही. त्यामुळं
रेग्युलेशन जे आहे ते कुठं कुठं करता येतं बघा, ट्रान्स्क्रिप्शन लेवलला, प्रोसेसिंग लेवलला, त्यानंतर ट्रान्सपोर्ट लेवलला आणि ट्रान्सलेशन लेवलला, अशा वेगवेगळ्या ठिकाणी जीन रेग्युलेट करता येऊ शकतं. ओके, त्यानंतर आता याच्यामध्ये हे जीन रेग्युलेशन जे आहे ते जीन रेग्युलेशन हे कसं केलं जाऊ शकतं, त्याचं बेस्ट एक्झाम्पल जे आहे, इट इज इन अ जीन रेग्युलेशन इन डेव्हलपमेंट अँड डिफरन्सिएशन ऑफ एम्ब्रिओ अँड ॲडल्ट ऑर्गॅनिझम. आता याच्यामध्ये पहा, ज्यावेळी एम्ब्रिओ तयार होत असतो, ओके, झायगोट आहे, झायगोटपासून काय तयार होणार, क्लिवेज होतं, क्लिवेज होऊन पहिल्यांदा काय तयार होणार, कुठली स्टेज तयार होते, मोरुला, मोरुलापासून ब्लास्टोला, बरोबर, ब्लास्टोलापासून काय तयार होणार, गॅस्ट्रोला. ओके, आणि गॅस्ट्रोलापासून 3 जर्म लेयर्स तयार, एक्टोडर्म, एंडोडर्म, मिसोडर्म, आणि त्या 3 जर्म लेयरपासून पूर्ण बॉडीचे पार्ट्स तयार व्हायला लागतात. ओके, आता इथे पहा, ज्यावेळी डेव्हलपमेंट होत असतं आणि डिफरन्सिएशन एम्ब्रिओचं कन्व्हर्जन ॲडल्टमध्ये होत असताना तिथं काय होणार आहे, काही जीन जे असतात ते काही जीन एक्सप्रेस होतात, काही जीन एक्सप्रेस होत नाही. ओके ना, फॉर एक्झाम्पल आता इथे पहा की जर समजा आता इथे एखादं एक्झाम्पल आपण घेऊया, आपल्या बॉडीमध्ये पहा एक पॅनक्रियाज आहे. ओके, पॅनक्रियाज काय सिक्रेट करतं, कुठला एन्झाईम, हार्मोन, इन्सुलिन, बरोबर. ओके, आता त्या इन्सुलिनचा जो जीन आहे तो जीन कुठे असतो, सगळ्या सेलमध्ये असतो का पॅनक्रियासच्या सेलमध्येच असतो, पॅनक्रियासच्या सेल्समध्ये असतो. ओके, नक्की का, सगळ्या सेल्समध्ये असतो, सगळ्या सेल्समध्ये असतो, पण हेट्रोक्रोमॅटिन मध्ये असते आणि पॅनक्रियाजमध्ये हां, बरोबर. ओके, सगळं, कारण DNA जो असणार आहे सगळ्या सेलचा DNA तो एकच असणार आहे, बरोबर. ओके, सगळ्या सेलचा DNA एकच असणार आहे, त्यामुळं जो बाकीच्या सेल्स आहे त्याच्यामध्ये पण इन्सुलिनचा जीन असणार आहे आणि पॅनक्रियाजमधला पण इन्सुलिनचा जीन असणार आहे. पण पॅनक्रियाजमध्ये असणारा जो इन्सुलिन जीन आहे त्याचं काय झालेलं आहे, जीन एक्सप्रेशन झालेलं आहे, म्हणजे त्याच्यापासून इन्सुलिन तयार झालं. पण बाकीचे जे काही सेल्स आहेत त्याच्यामध्ये काय झालं, त्या इन्सुलिन जीनचं रेग्युलेशन झालं, म्हणजे तो जीन काय झालेला नाही, एक्सप्रेस झालेला नाही आहे. ओके, त्याचं एक्सप्रेशन होत नाही, म्हणजे लक्षात आलं, जीन एक्सप्रेशन कशाला म्हणायचं, जीन रेग्युलेशन कशाला म्हणायचं. ओके, तसंच ज्यावेळी एम्ब्रियोनिक कंडिशन असते त्यावेळी फंक्शनल असणारे जीन हे ॲडल्ट कंडिशनमध्ये ते जीन फंक्शनल असतील असं नाही. तिथं काय होऊ शकतं, एम्ब्रियोनिक कंडिशनमध्ये असणारे फंक्शनल जीन एक्सप्रेस होऊ शकतात, ते पुढे जाऊन रेग्युलेट होऊ शकतात. ओके, म्हणजे त्यांचं एक्सप्रेशन हे थांबणार आहे. ओके ना, त्याचं बेस्ट एक्झाम्पल आहे, इट इज द ई कोलायमध्ये. आता ई कोलाय जर आपण बघितल्या तर ई कोलायचा बॅक्टेरिया आहे आणि त्या बॅक्टेरियाचं मेन फूड जे आहे, दॅट मेन फूड इट इज द, काय असतं बॅक्टेरियांचं मेन फूड, काय वापरतात फूड म्हणून, लॅक्टोज, गॅलॅक्टोज, ग्लुकोज, ह्यामधलं काय वापरतात, लॅक्टोज, लॅक्टोज नाही रे, देर इज द ग्लुकोज. कुठलाही एनिमल असू दे किंवा कुठलीही सेल असू दे तर त्या सेलचा मेन एनर्जी सोर्स जो आहे, ओके, रेस्पिरेशनमध्ये बघितलं की नाही, इट इज द ग्लुकोज किंवा कार्बोहायड्रेट असतं, बरोबर. आता याच्यामध्ये पहा की जर समजा एखादी ई कोलाय आहे, बॅक्टेरिया आहे, आणि त्या बॅक्टेरियाला काय लागतं, ग्लुकोज लागतं, पण त्या मीडियम जी आहे जिथं ती ग्रो होते आहे त्या मीडियममध्ये ग्लुकोज नाही आहे, पण तिथं काय आहे, लॅक्टोज आहे. ग्लुकोजच्या ऐवजी काय आहे, लॅक्टोज आहे. तर त्यावेळी इट इज युटिलाइज द लॅक्टोज, पण ती लॅक्टोज युटिलाइज करते, ग्लुकोज युटिलाइज करत नाही. ओके, कधी, इफ देर इज ॲब्सेन्स ऑफ द ग्लुकोज, ग्लुकोज ज्यावेळी नसतं त्यावेळी. आता पण लॅक्टोज जे आहे ते लॅक्टोज युटिलाइज करण्यासाठी देर इज रिक्वायर द वन एन्झाईम. तिथं एन्झाईम कुठलं लागतं, बीटा गॅलॅक्टोसायडेज. ओके, पण हे बीटा गॅलॅक्टोसायडेजचा जो जीन आहे दॅट जीन ओनली एक्सप्रेस इन प्रेझेन्स ऑफ लॅक्टोज. जर तिथं लॅक्टोज असेल तर त्या जीन काय होणार, एक्सप्रेस होणार, बीटा गॅलॅक्टोसायडेज तयार होणार. ते बीटा गॅलॅक्टोसायडेज हे लॅक्टोजवरती ॲक्ट होतं आणि त्याचं कन्व्हर्जन गॅलॅक्टोज आणि ग्लुकोजमध्ये करतं.
आता इथं काय तयार झालं पहा, ग्लुकोज तयार झाला आणि तयार झालेलं जे ग्लुकोज आहे ते एनर्जी सोर्स म्हणून वापरलं जातं. लक्षात आलं. आता इथे बीटा गॅलेक्टोसाइडेजचा जीन ज्यावेळी ग्लुकोज होतं त्यावेळी एक्सप्रेशन होत होतं का त्याचं? ओके, त्याचं एक्सप्रेशन होत होतं का? म्हणजे ज्यावेळी ग्लुकोज होता त्यावेळी बीटा गॅलेक्टोसाइडेज तयार होत होतं का? नो सर. तयार होत होतं? होय का नाही? नो सर. नाही. ओके, बरोबर. तर तिथं काय होणार नाही, ज्यावेळी ग्लुकोज असेल त्यावेळी बीटा गॅलेक्टोसाइडेज तयार होणार नाही. पण कधी तयार होणार? फक्त तिथं काय असायला पाहिजे? लॅक्टोज असायला पाहिजे. म्हणजे एखाद्या जीनचं एक्सप्रेशन, जीन एक्सप्रेस होणार का नाही होणार हे कशावरती डिपेंडंट आहे? देअर मेटाबॉलिक, फिजिओलॉजिकल अँड एन्व्हायरमेंटल कंडिशन. म्हणजे तिथं त्या जो काही ऑर्गॅनिझम असेल त्या ऑर्गॅनिझमच्या साईडला कुठली एन्व्हायरमेंटल कंडिशन आहे, त्याची फिजिओलॉजी काय आहे, त्याचं मेटाबॉलिझम काय आहे त्यावरती डिपेंडंट असतं. फॉर एक्झाम्पल ई कोलाय यूज लॅक्टोज ॲज अ सोर्स ऑफ एनर्जी. पण ते एनर्जी म्हणून यूज करण्यासाठी देर इज रिक्वायर द एन्झाईम कुठला पाहिजे? इट इज बीटा गॅलेक्टोसाइडेज. ओके, ते काय करतं? लॅक्टोजचं ब्रेकडाऊन करतं किंवा हायड्रोलायसिस करतं. हायड्रोलायसिस करून त्याचं कन्व्हर्जन ग्लुकोज आणि गॅलॅक्टोजमध्ये करतं आणि तिथं तयार झालेलं ग्लुकोज ते यूज करणार आहे. हाऊएव्हर देर इज नो लॅक्टोज अराउंड टू बी युज्ड ॲज द एनर्जी सोर्स. म्हणजे तिथं ई कोलाय काय यूज करतात? ग्लुकोज यूज करतात. ओके, पण ते यूज करण्यासाठी. पण ज्यावेळी लॅक्टोज नाही आहे, नो लॅक्टोज, नो सिंथेसिस ऑफ दी बीटा गॅलॅक्टोसाइडेज, तर बीटा गॅलॅक्टोसाइडेज तयार होणार नाही. ओके, ही कन्सेप्ट याच्यामध्ये लक्षात ठेवा. ओके, त्यानंतर प्रोकॅरियोटिक जीन रेग्युलेशन. आता प्रोकॅरियोटिक्स आणि युकॅरियोटिक्समध्ये जर आपण बघितलं जीन रेग्युलेशन हे कसं होतं, आता इथं आपल्याला फक्त बघायचं आहे ते म्हणजे प्रोकॅरियोटिक्समध्ये. युकॅरियोटिक्समध्ये जीन रेग्युलेशन कसं होतं ते आपण याच्यामध्ये बघणार नाही आहे. ओके, आता प्रोकॅरियोटिक्समध्ये इट इज द मेन साईट जी आहे प्रोकॅरियोटिक्समध्ये, इट इज द ट्रान्स्क्रिप्शन इनिशिएशन. ट्रान्स्क्रिप्शन इनिशिएशनचा पॉईंट म्हणजे जिथं ट्रान्स्क्रिप्शन स्टार्ट होणार आहे त्या पॉईंटलाच जीन रेग्युलेशन केलं जातं. तो पॉईंट म्हणजे कुठला पॉईंट आहे? कुठला पॉईंट आहे की ज्या पॉईंटपासून ट्रान्स्क्रिप्शन स्टार्ट होतं? तो पॉईंट कुठला? प्रमोटर. हां, बरोबर, प्रमोटर. बरोबर, प्रमोटर रिजन. ओके, प्रमोटर रिजनमध्येच काय केलं जातं? तो पुढे असणारा जीन एक्सप्रेस होणार आहे का नाही ते त्याच्यामध्ये ठरवलं जातं. आता ट्रान्स्क्रिप्शन युनिट आपण बघितलंय पहा. ट्रान्स्क्रिप्शन युनिटमध्ये किती पार्ट्स आहेत? हाऊ मेनी पार्ट्स ट्रान्स्क्रिप्शन युनिटमध्ये? 3. हां, 3 parts. कुठले कुठले? प्रमोटर, टर्मिनेटर आणि स्ट्रक्चर. ऑपरेटर. प्रमोटर, हां, ऑपरेटर अँड इंटरप्रिटर. टर्मिनेटर. ऑपरेटर. सर ऑपरेटर आहे. प्रमोटर, टर्मिनेटर टर्मिनेटर आणि स्ट्रक्चरल जीन्स. ओके, स्ट्रक्चरल जीन्स त्याच्यामध्ये प्रेझेंट आहेत. ओके, आता याच्यामध्ये पहा की जो काही प्रमोटर रिजन आहे त्या प्रमोटर रिजनला काय होतं? देर इज बाइंडिंग ऑफ द RNA पॉलिमरेज. ओके, RNA पॉलिमरेज बाइंड होतात आणि RNA पॉलिमरेज बाइंड झालं की जी पुढची प्रोसेस आहे की ट्रान्स्क्रिप्शन त्याच्यामध्ये स्टार्ट होतं. पण त्या सेल्समध्ये असे काही प्रोटीन्स आहेत की दीज आर नोन ॲज द असेसरी प्रोटीन्स. त्यांना काय म्हणायचं? असेसरी प्रोटीन्स. ते असेसरी प्रोटीन्स हे 2 टाईपचे असतात. एक म्हणजे दीज आर द ॲक्टिवेटर्स ऑर दी रिप्रेसर्स. ओके, की ॲक्टिवेटर्सनाच काय म्हटलं जातं? इंड्युसर्स. ओके, जर समजा इफ देर इज द ॲक्टिवेटर्स म्हणजे ते प्रोटीन्स आहे, ते ॲक्टिवेटर्स हे जर तिथे तो जो काही ट्रान्स्क्रिप्शन युनिट आहे त्या ट्रान्स्क्रिप्शन युनिटला बाइंड झाले तर ट्रान्स्क्रिप्शन काय होणार? स्टार्ट होणार. ओके, जर रिप्रेसर तिथं बाइंड झाले तर तिथं काय होऊ शकतं? जर रिप्रेसर तिथं बाइंड झाले, फॉर एक्झाम्पल देर इज द रिप्रेसर. ओके, इथं रिप्रेसर बाइंड झाले तर देर इज द नो ट्रान्स्क्रिप्शन. ओके, असे जे प्रोटीन्स आहेत त्या प्रोटीन्सला म्हटलं जातं ॲसेसरी प्रोटीन्स. ओके, लक्षात आलं? ॲसेसरी प्रोटीन्स म्हणजे काय? द प्रोटीन्स विच आर प्रमोट ऑर इनहिबिट
द जीन एक्सप्रेशन, म्हणजे ट्रान्स्क्रिप्शन असेल ते ट्रान्स्क्रिप्शन एक्सप्रेस करतात किंवा इनहिबिट करतात, त्यांना काय म्हणायचं, ॲसेसरी प्रोटीन. आणि ते ॲसेसरी प्रोटीन हे 2 टाईपचे आहेत, एक म्हणजे कुठले, ॲक्टिवेटर्स आणि रिप्रेसर्स. ओके ना, आता याच्यामध्ये बॅक्टेरिया सिंथेसाइज सर्टन एन्झाईम्स. ओके, वेगवेगळे एन्झाईम्स डिपेंडिंग अपॉन द इंड्युसिबल सबस्ट्रेट, त्याच्यामध्ये सबस्ट्रेट कुठला असणार आहे त्याच्यावरून. ओके, पण तो सबस्ट्रेट जो आहे, ओके, तो सबस्ट्रेट असल्यामुळं जे एन्झाईम त्याच्यामध्ये सिंथेसिस होता, दॅट एन्झाईम इट इज नोन ॲज द इंड्युसिबल एन्झाईम. आता इथं सांगा, मगाच्या एक्झाम्पलमध्ये इंड्युसिबल एन्झाईम कुठला असेल, बीटा गॅलेक्ट हां, कुठला असेल, ई कोलायचं एक्झाम्पल बघितलं, बीटा गॅलॅक्टोसाइड्स. ओके, आता तिथं लॅक्टोज असेल, लॅक्टोज आहे म्हणून कुठला एन्झाईम तयार झाला, बीटा गॅलॅक्टोसाइड्स. ओके, आता ते जे एन्झाईम आहे त्या एन्झाईमला म्हणायचं इंड्युसेबल एन्झाईम. आणि ते एन्झाईम सिंथेसिस करण्यासाठी जो सबस्ट्रेट असणार आहे त्या सबस्ट्रेटला म्हणायचं इंड्युसर. ओके, तो कोण असणार आहे, इंड्युसर. ओके, आणि तो इंड्युसर कुठला आहे मग त्यामधला H2O. H2O का लॅक्टोज, ॲक्टोज अरे लॅक्टोज. ओके, लॅक्टोज आहे म्हणून तिथं काय तयार झालं, बीटा गॅलॅक्टोसाइड्स तयार. जर लॅक्टोज नसतं तर नाही तयार झालं असतं. ओके, तर लक्षात ठेवा, स्मॉल मॉलिक्युल रिस्पॉन्सिबल फॉर धिस जीन एक्सप्रेशन. ते बीटा गॅलॅक्टोसाइड्सचं जे जीन आहे ते एक्सप्रेस होण्यासाठी जो लागणारा छोटा मॉलिक्युल्स आहे त्याला काय म्हटलं जातं, इंड्युसर. ओके, हे लक्षात ठेवा, इंड्युसिबल एन्झाईम, त्यानंतर इंड्युसर. आता व्हॉट इज मीन्स बाय इंडक्शन, द सेट ऑफ जीन will be switched on or expressed when there is the necessary to metabolize new substance. ओके, आता जे काही इथे बीटा गॅलॅक्टोसाइडेज तयार होण्यासाठी जे लागणारा जीनचा सेट आहे सगळा, ओके, कुठलेही जीन्स असतील त्याच्यामध्ये, ते कुठले असते ते आपण नंतर बघूया. ओके, त्या सगळ्या सेटचं जे जीन्स आहेत त्या जीनच्या सेटला म्हणायचं इंडक्शन. ओके ना, हे याच्यामध्ये लक्षात ठेवा. त्यानंतर नेक्स्ट सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला पाहायचं आहे ते म्हणजे ओपेरॉन कन्सेप्ट. ही कन्सेप्ट काय आहे ते आपल्याला याच्यामध्ये बघायचं आहे. ओके, आता याच्यामध्ये लक्षात ठेवा, इन द प्रोकॅरियोटिक्समध्ये जे काही जीन रेग्युलेशन जे आहे, दॅट रेग्युलेशन इट इज द वन सेट ऑफ जीन. एक जीनचा सेट असतो आणि तो जीनचा सेट कंट्रोल करतो. त्या टोटल जीनला इट इज नोन ॲज द ओपेरॉन. त्याला काय म्हणायचं, ओपेरॉन. ट्रान्स्क्रिप्शनल कंट्रोल मेकॅनिझम ऑफ जीन इन प्रोकॅरियोटिक सेल. फक्त प्रोकॅरियोटिकमध्ये, हे युकॅरियोटिकला लागू होत नाही, लक्षात ठेवा. ओके, प्रोकॅरियोटिकमध्ये जीन रेग्युलेट करणारा जो काही सेट आहे किंवा जे काही मेकॅनिझम आहे त्या मेकॅनिझमला काय म्हणायचं, ओपेरॉन. ओके, ओपेरॉन इज सिक्वेन्स ऑफ DNA कंटेनिंग क्लस्टर ऑफ जीन. ओके, इथं लक्षात ठेवा, देर इज नो वन जीन. एक जीन नाही आहे त्याच्यामध्ये, भरपूर त्याच्यामध्ये जीन आहेत आणि ते सगळे जीन एकत्र येऊन तिथं काय करतात, जीन एक्सप्रेशन जे आहे किंवा कुठलं जीन तयार होणार आहे त्याला कंट्रोल करतात. ओके, द कंट्रोल ऑफ सिंगल प्रमोटर. ओके, इथं लक्षात ठेवा की जीन एकच असणार आहे. ओके, सॉरी, प्रमोटर एक असणार आहे पण जीन कसे असणार आहेत, भरपूर असणार आहे. ओके, मेनी जीन्स पण त्याचा प्रमोटर काय असणार आहे, एकच. ओके, त्यानंतर ही ओपेरॉन कन्सेप्ट जी आहे ती ओपेरॉन कन्सेप्ट इट इज फर्स्टली डिस्कवर्ड बाय द सायंटिस्ट फ्रान्सिस जॅकॉब अँड मोनॉट. ओके, हे ऑब्जेक्टिव्हला लक्षात ठेवा, हे भरपूर वेळा विचारलेलं आहे. ओपेरॉन मॉडेल जे आहे इट इज फर्स्टली प्रपोज बाय द जॅकॉब आणि मोनॉट. ओके, हे याच्यामध्ये लक्षात ठेवा. आता कुठलाही आपण एक ओपेरॉन बघितला तर त्या ओपेरॉनमध्ये 3 मेन पार्ट्स असतात. ओके, आपण पहिल्यांदा ओपेरॉन बघूया, म्हणजे ओपेरॉनचं स्ट्रक्चर कसं असतं, त्यानंतर मग हे थेरी जी आहे ती थेरी आपण याच्यामध्ये बघूया. ओके ना, आता याच्यामध्ये पहा की कुठलाही आपण ओपेरॉन जर बघितला तर त्या ओपेरॉनमध्ये, एक मिनटं कॅमेरा घालवतो मी. ओके, आता ह्या ओपेरॉनमध्ये वेगवेगळे पार्ट्स आहेत. आता पहिला जो पार्ट असतो प्रमोटरच्या आधी तो म्हणजे इट इज द आय जीन. तिथं कुठला जीन असतो, आय जीन. दॅट आय जीन इट इज नोन ॲज द रेग्युलेटरी जीन. ओके, त्याला रेग्युलेटरी जीन म्हटलं जातं. ओके, त्याला रेग्युलेटरी जीन का म्हणायचं ते आपण पुढे बघूया. त्याच्यानंतर पुढचा जीन जो असतो इट इज द पी जीन. ओके, इथं जो दिसतो तो म्हणजे इट इज द पी जीन. नाव पी जीन मीन्स इट इज द प्रमोटर जीन. ओके, त्याच्यानंतरचा जो जीन आहे इट इज द ओ जीन. ओ जीन मीन्स इट इज द ऑपरेटर जीन. ओके,
आता इथं लक्षात ठेवा, ओके, रेग्युलेटरी जीन, ओके, हा आय जीनचा जो रिजन आहे दॅट रिजन इट इज नोन ॲज द रेग्युलेटरी रिजन, त्याला काय म्हणायचं, रेग्युलेटरी रिजन. त्यानंतर पी आणि ओचा जो रिजन आहे इट इज नोन ॲज द, त्याला काय म्हणायचं, कंट्रोल रिजन. ओके, बरोबर. आणि त्यानंतर दीज आर द जीन्स, स्ट्रक्चरल जीन्स, म्हणजे जे आपल्याला असणारे जीन एक्स वाय झेड, म्हणजे जे जीन्स आहेत, फॉर एक्झाम्पल इन्सुलिनचा जीन असेल किंवा कुठल्या तरी दुसरं एन्झाईम एखादा तयार करणारे जीन जे आहेत तर त्यांना म्हणायचं स्ट्रक्चरल जीन. म्हणजे एखाद्या ओपेरॉनमध्ये काय काय असणार आहे बघा, काय काय असणार आहे, रेग्युलेटरी जीन, प्रमोटर जीन, ऑपरेटर जीन आणि त्यानंतर स्ट्रक्चरल जीन असणार आहेत. आता ह्यांची ॲक्टिव्हिटी कशी होते तर पहा इथे ना, देर इज द, इथे आपण बघूया, ओके, म्हणजे सोपं जाईल असा पार्ट बघूया. ओके, आता इथे लक्षात ठेवा, हां, याच्यामध्ये रेग्युलेटरी जीन जो आहे त्या रेग्युलेटरी जीनचं कंटिन्युअसली काय होत राहतं, ट्रान्स्क्रिप्शन, ट्रान्सलेशन होतं. ओके, हे लक्षात येते. रेग्युलेटरी जीन आय जीन जो असणार आहे इथे, इथे बघा ह्या जीनचं काय होतं, ट्रान्स्क्रिप्शन होतं, ट्रान्सलेशन होतं अँड इट इज प्रोड्यूस द, काय प्रोड्यूस करतो तो, रिप्रेसर, म्हणजे तिथे एक प्रोटीन तयार करतात. ते प्रोटीन काय म्हणून ॲक्ट होतात, रिप्रेसर. ओके, रिप्रेसर म्हणजे काय, ते ट्रान्स्क्रिप्शन चालू करणार का बंद करणार, बंद बंद करणार, बरोबर. ओके, आता बंद करणार, पण कधी बंद करतात ते, ते तयार झालेले जे रिप्रेसर्स आहेत ते रिप्रेसर इट इज बाइंड टू, कुठं बाइंड होतात बघा, ऑपरेटर. ओके, म्हणजे ऑपरेटर रिजनला बाइंड होतात आणि ऑपरेटर रिजनला बाइंड झाले की तिथं स्ट्रक्चरल जीनचं एक्सप्रेशन जे आहे ते काय होतं, थांबतं, ब्लॉक होतं. ओके, लक्षात आलं ना. त्यानंतर आता याच्यामध्ये आता हा रिप्रेसर आहे, त्या रिप्रेसरला जर समजा एखादा मॉलिक्यूल बाइंड झाला आणि तो रिप्रेसर इनॲक्टिवेट झाला. सर तुमचा व्हॉइस कमी येतोय. कमी येतोय, हो. सगळ्यांना कमी येतोय का, नो सर. नाही ना. नाही सर. ज्यांना कमी येतोय त्यांनी बघा थोडंसं रेंज वगैरे प्रॉब्लेम आहे का. ओके, साऊंड व्यवस्थित येतोय ना, क्लिअर येतोय. येस सर. ओके, हां, आता याच्यामध्ये पहा, आता जर समजा रेग्युलेटरी जीन जो आहे तो रेग्युलेटरी जीन हा ऑपरेटरला बाइंड झाला तर तिथं काय होणार नाही, जीन एक्सप्रेशन होणार नाही, म्हणजे जीन एक्सप्रेशन काय झालं, स्टॉप झालं. आणखी एक मॉलिक्यूल आहे, हा छोटासा मॉलिक्यूल आहे, तो कुणाला बाइंड झाला, फॉर एक्झाम्पल इट इज नोन ॲज द इंड्युसर. ओके, हे छोटे मॉलिक्यूल्स आहेत त्याला काय म्हणायचं, इंड्युसर. आणि इंड्युसर असतील तर तिथं जीन एक्सप्रेशन होईल का नाही होईल, होणार, बरोबर. आता तो इंड्युसर काय करतो, तो इंड्युसर हा रिप्रेसरला बाइंड होतो. ओके, हा जो रिप्रेसर आहे त्या रिप्रेसरला बाइंड होतो. त्या रिप्रेसरला बाइंड झाला की रिप्रेसर काय होणार, इनॲक्टिवेट होणार आणि तो कुठं बाइंड होणार नाही, ऑपरेटरला बाइंड होणार नाही. ऑपरेटरला जर रिप्रेसर नाही बाइंड झाला तर तिथं काय होणार, जीन एक्सप्रेशन जे आहे ते जीन एक्सप्रेशन होणार, म्हणजे तिथे पुढे असणारे जे जीन्स आहेत त्या जीनचं एक्सप्रेशन, म्हणजे त्यांचा mRNA तयार होणार, mRNA पासून प्रोटीन तयार होणार. ओके, आलं का लक्षात. ओके, आता आपण पुढे बघूया. ओके, म्हणजे थिअरी होती. ओके, आता इथे पहा की देअर आर 3 बेसिक कंपोनंट ऑफ द ओपेरॉन. ओपेरॉनचे 3 बेसिक कंपोनंट आहेत. एक म्हणजे प्रमोटर असायला पाहिजे. व्हॉट इज द मेन फंक्शन ऑफ प्रमोटर, प्रमोटरचं काय फंक्शन आहे आपण बघितलं आहे ऑलरेडी. इट इज द बाइंडिंग साईट ऑफ, कशाची बाइंडिंग साईट आहे, एन्झाईम, पॉलिमरेज. हां, कुठलं पॉलिमरेज, ओके, बरोबर, RNA. इट इज द RNA पॉलिमरेज. RNA पॉलिमरेज जे आहे ते तिथं बाइंड होणार आहे, बरोबर. आता इथे पहा की त्यानंतर नेक्स्ट रिजन आहे ऑपरेटर. ओके, ऑपरेटर इट इज सेगमेंट ऑफ DNA, हा DNAचं सेगमेंट असेल. आता सांगा त्याचं काय इम्पॉर्टंट आहे, ऑपरेटरचं काय करतो ऑपरेटर, इट इज द बाइंडिंग साईट ऑफ, कुणाची बाइंडिंग साईट आहे, कुठले प्रोटीन, कुठले, DNA नाही, रिप्रेसर, बरोबर, Repressor. इट इज द, हां बरोबर, इट इज द बाइंडिंग साईट ऑफ रिप्रेसर. इफ द रिप्रेसर आर बाइंड, रिप्रेसर बाइंड झाले तर
ट्रान्स्क्रिप्शन जे आहे ते थांबतं. ओके, रिप्रेसर नाही बाइंड झाला तर ट्रान्स्क्रिप्शन हे चालू राहतं. ओके, ते त्याच्यामध्ये लक्षात ठेवा. त्यानंतर ऑपरेटर स्ट्रक्चरल जीन दॅट आर कलेक्टिवली रेग्युलेटेड द ओपेरॉन. ओके, इट इज द जीन, म्हणजे जीन असणार आहेत की ज्या स्पेसिफिक जीनचं त्याच्यामध्ये प्रोटीन तयार करायचे आहे, तो जीन तिथे असणार आहे. ओके, स्विचिंग ऑन ऑर ऑफ ऑफ द ऑपरेटर. ओके, हा ऑपरेटर जो आहे किंवा ट्रान्स्क्रिप्शन जे आहे ते ट्रान्स्क्रिप्शन ऑफ होणार का ऑन होणार हे कुणावरती टोटली डिपेंडंट आहे. इट इज टोटली डिपेंड अपॉन द कुणावरती बघा, रिप्रेसर. आणि तो रिप्रेसर कोण तयार करतो, रेग्युलेटरी जीन. ओके, त्यामुळं रिप्रेसर बाइंड टू द प्रमोटर. जर इथे रिप्रेसर हा प्रमोटरला बाइंड झाला तर तिथे काय होणार, ओपेरॉन ऑफ होतो. ओके, ओपेरॉन ऑफ होणार आहे. रिप्रेसर रिलीज फ्रॉम द ऑपरेटर आणि बाइंड झालेला तिथून निघून गेला तर त्याला काय म्हटलं जातं, रिप्रेसर ऑन होतो, म्हणजे तिथं ट्रान्स्क्रिप्शन स्टार्ट होतं. ओके, हे त्याच्यामध्ये लक्षात ठेवा. ओरिजिनली ओपेरॉन आर थ्रू एक्झिस्ट इन प्रोकॅरिओट्स. फक्त कुणामध्ये असतो, प्रोकॅरिओटिक्समध्ये. हवेवर यूकॅरिओटिक्समध्ये नाही आहे. ओके, यूकॅरिओटिक्समध्ये ओपेरॉन हा नसतो. ओके, त्यानंतर टाईप्स ऑफ ओपेरॉन. आता ओपेरॉनचे दोन टाईप आहेत. एक म्हणजे रिप्रेसिबल ओपेरॉन आणि दुसरा आहे इंड्युसिबल ओपेरॉन. आता हे डायग्राम बघा आणि सांगा, रिप्रेसिबल ओपेरॉन कशाला म्हणायचं. स्टॉप करतो. हां, कशाला म्हणायचं रिप्रेसिबल ओपेरॉन. ते रिप्रेस प्रोटीन तयार होते. हां, रिप्रेसर प्रोटीन तयार होणार. तयार झाल्यानंतर तिला हां, ओके, आता इथे बघा, इथं लक्षात ठेवायचं ऑब्जेक्टिव्हसाठी. रिप्रेसिबल ओपेरॉन जे आहेत इट इज ऑलवेज ऑन. ते कसे असतात, कायम चालू असतात. ओके, लक्षात येते, म्हणजे रिप्रेसिबल ओपेरॉन हे ऑन असतात म्हणजे चालू असतात. पण तिथं काय होतं, जो काही रेग्युलेटरी जीन आहे, इथे बघा डायग्राममध्ये बघा, रेग्युलेटरी जीन इट इज प्रोड्यूस द रिप्रेसर. तिथं काय प्रोड्यूस करतो, रिप्रेसर प्रोड्यूस करतो. बट दॅट रिप्रेसर व्हेन इट इज बाइंड टू द ऑपरेटर. इथे बघा, हा रिप्रेसर तयार झाला आणि तो ऑपरेटरला बाइंड झाला तर तिथं ओपेरॉन काय होतं, ऑफ होतं. ओके, इट इज नोन ॲज द रिप्रेसिबल ओपेरॉन. म्हणजे पहिला तो ओपेरॉन कसा असणार आहे, चालू असणार आहे. म्हणजे तिथं जीन सिंथेसिस, प्रोटीन सिंथेसिस चालू आहे. पण जर रिप्रेसर तिथं बाइंड झाला तर त्या रिप्रेसर बाइंड झाल्यामुळं ते काय झालं, तो ओपेरॉन हा स्टॉप झाला किंवा ऑफ झाला तर त्याला काय म्हणायचं, रिप्रेसिबल ओपेरॉन. ओके, आता इथं ऑन का असतो. ओके, ह्या डायग्राममध्ये बघा, ऑन का असतो, तो ओपेरॉन हा नेहमी ऑन का असतो. हां, तिथं डायग्राममध्ये आहे, इथे बघा, त्याच्यावरून कोण सांगेल. इथं रिप्रेसर आहे पण तो रिप्रेसर असेल तरी सुद्धा तो ऑन असतो. का ऑन असतो, इनॅक्टिव्ह आहे म्हणून. बरोबर, कारण इथे जे रिप्रेसर तयार होतात ते रिप्रेसर कसे असतात, इनॅक्टिव्ह असतात. दे कॅनॉट बाइंड टू द ऑपरेटर. ते ऑपरेटरला बाइंड होऊ शकत नाही. त्यामुळे तिथं काय होणार नाही, ओपेरॉन जो आहे तो ओपेरॉन हा ऑफ होणार नाही. पण त्याच्यामध्ये जर समजा देर इज द सम मॉलिक्युल्स, पण काही बाकीची मॉलिक्युल्स आहेत. ओके, इट इज नोन ॲज द को रिप्रेसर. इथं ऑब्जेक्टिव्हला लक्षात ठेवा, त्याला काय म्हणायचं, को रिप्रेसर हे मॉलिक्युल आहे विच आर बाइंड टू द रिप्रेसर. ओके, इथला जो रिप्रेसर होता इनॅक्टिव्ह रिप्रेसर, ह्या इनॅक्टिव्ह रिप्रेसरला बाइंड झाला. बाइंड झाल्यानंतर रिप्रेसर काय झाला बघा, इथे ऍक्टिव्ह. आणि तो ऍक्टिव्ह झाल्यानंतर कुठं बाइंड होणार, ऑपरेटर. आणि ऑपरेटरला बाइंड झाला की ओपेरॉन काय होणार, ऑफ होणार. ओके, ह्याचं बेस्ट एक्झाम्पल आहे ते म्हणजे ट्रॅप ओपेरॉन. ओके, हे लक्षात ठेवा, ट्रॅप ओपेरॉन इट इज द एक्झाम्पल ऑफ, कशाचं एक्झाम्पल आहे, रिप्रेसिबल ओपेरॉन. आता ट्रॅप ओपेरॉन म्हणजे काय, ट्रिप्टोफॅन ओपेरॉन. जर समजा एखाद्या मीडियममध्ये ट्रिप्टोफॅन प्रेझेंट असेल तर ते ट्रिप्टोफॅन काय म्हणून ॲक्ट होतं, को रिप्रेसर. म्हणजे तिथं असणारे जे इनॅक्टिव्ह रिप्रेसर जे आहेत त्या रिप्रेसरना जे बाइंड होतं त्याला ॲक्टिवेट करतं आणि तिथं ओपेरॉन ऑफ करतं. ओके, इट इज नोन ॲज द रिप्रेसिबल ओपेरॉन. ओके, त्याचं एक्झाम्पल लक्षात ठेवा, इट इज द ट्रॅप ओपेरॉन म्हणजे ट्रिप्टोफॅन ओपेरॉन. इथं दोन ओपेरॉन आहेत, एक म्हणजे लॅक्टोज ओपेरॉन आणि ट्रॅप ओपेरॉन. ओके, लॅक्टोज ओपेरॉन आपण पुढे बघूया.
ओके ना. त्यानंतर इंड्युसेबल ओपेरॉन. ओके, आता बघा इंड्युसेबल ओपेरॉन कसा असतो नेहमी, ऑफ असतो आणि तो काय होतो, ऑन होतो. ओके, ऑफ का असतो याच्या डायग्रामवरूनच बघा. ऑफ का असतो, हां कारण तिथं काय आहे, ऍक्टिव्ह रिप्रेसर. हां तिथे काय आहे, रिप्रेसर जो आहे तो रिप्रेसर काय आहे, ॲक्टिव्ह आहे. ओके, इथे पहा की देर इज द प्रोटीन. ओके, इथे काय आहे, रिप्रेसर आहे. तो रिप्रेसर इट इज बाइंड टू द ऑपरेटर आणि त्यामुळे तिथं काय होणार नाही, देर इज नो ऑपेरॉन ऑफ होणार, म्हणजे जीन रेग्युलेशन होणार नाही. ओके, त्यानंतर जर समजा तिथे जो काही ऑपरेटर आहे, सॉरी रिप्रेसर जो आहे, त्या रिप्रेसरला देर इज बाइंड इंड्युसर किंवा इनॲक्टिव्ह करणारा जर एखादा मॉलिक्यूल जर बाइंड झाला, फॉर एक्झाम्पल इथे पहा, हा ॲक्टिव्ह काय आहे, दीज आर द ॲक्टिव्ह रिप्रेसर, त्याला बाइंड झालं अलोलॅक्टोज. ओके, इट इज द इंड्युसर, म्हणून तो बाइंड झाला तर काय होणार, रिप्रेसरला इनॲक्टिव्ह करणार. रिप्रेसरला इनॲक्टिव्ह केला की तो काय होणार नाही, ऑपरेटरला बाइंड होणार नाही आणि ओपेरॉन जो आहे तो ओपेरॉन ऑन असणार आहे. अ इंड्युसेबल ओपेरॉन इज वन दॅट युजली ऑफ, तो ऑफ असतो. अ मॉलिक्यूल कॉल्ड ॲज द इंड्युसर अँड इनॲक्टिवेट द रिप्रेसर आणि ट्रान्स्क्रिप्शन टर्न ऑन. ओके, तिथं ट्रान्स्क्रिप्शन काय होतं, टर्न ऑन म्हणजे ओपेरॉन ऑन होतं. ओके, तर इथेपर्यंत काय डिफिकल्टी आहे, ब्लॅक ओपेरॉन आपण उद्या बघूया. ओके, नाही ना, टायमिंग संपलेला आहे, लवकर सांगा. सर हां नो सर. काय म्हणता, नाही ना, काय म्हटलं,